राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व आता राज्य सरकारचा निर्णय देखील झालेला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे। साधारणतः आता 3 ते 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। सविस्तर बातम्या जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या। पहिलीच मोठी बातमी, मुदखेडला मिळाले अतिवृष्टीचे 29 कोटी रुपये, खरीपाचे झाले होते नुकसान, तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पहिलीच अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। जुलै व ऑगस्टच्या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे तालुक्यातील खरीपातील पिकांचे नुकसान झाले होते। याकरिता आता राज्य सरकारने 29 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे। त्यानुसार आता मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा देखील जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये वादळी पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज। सध्या पाहायला गेलं तर राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान झाल्यामुळे ऐन हिवाळ्यामध्ये थंडी गायब झाली आहे। सध्या पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। सध्या त्याचबरोबर राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा तसेच गारपिटीचा देखील अंदाज असल्यामुळे सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, संतुलित विकास करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये दिलेली सर्व आश्वासनांची पूर्तता महायुती सरकार करेल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। त्यानुसार सध्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफी होण्याची प्रतीक्षा आहे। मोठी बातमी, सोलापूर जिल्ह्यातील 55,094 शेतकऱ्यांना 100 कोटी 44 लाख रुपयांची रक्कम मंजूर, शेतकऱ्यांना दिलासा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी आहे। सध्या पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी सोलापूर देखील जिल्हा पात्र असून सोलापूर जिल्ह्यातील 55,094 शेतकऱ्यांकरिता 100 कोटी 44 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। त्यानुसार आता नुकसान भरपाईची रक्कम सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कायदा करू, कृषी मंत्री कोकाटे यांचे प्रतिपादन। जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कायदा करू असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री कोकाटे यांनी केले आहे। सध्या पाहायला गेलं तर द्राक्षासह इतर शेतीमाल विक्रीतून वेळोवेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी पणन मंत्री यांच्याशी चर्चा करून सवकर्ष स्वरूपाचा कायदा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे प्रतिपादन कृषी मंत्री कोकाटे यांनी केले आहे। शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, धान उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही मिळणार 20,000 रुपयांचे बोनस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। सध्या पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। महायुती सरकारने गेल्या वर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना 20,000 रुपये बोनस दिला होता। यावर्षी देखील 20,000 रुपये दिले जातील अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। त्यानुसार आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। महत्त्वाची बातमी, 15 जानेवारीपर्यंत करता येईल ई-पीक पाहणी, शेतकऱ्यांना तात्काळ ई-पीक पाहणी करण्याचे आव्हान। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील ई-पीक पाहणी प्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना तात्काळ ई-पीक पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे। शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याकरिता 15 जानेवारीपर्यंत अंतिम मुदत आहे। त्याकरिता शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करून घेण्याचे आव्हान केले जात आहे। ई-पीक पाहणी केले तर शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या पीक विम्याचा आणि नुकसान भरपाईचा लाभ होणार आहे। तूर दर आठवड्यामध्ये 2,000 रुपयांनी घसरले, अमरावती बाजारामध्ये अवघा 6,900 रुपयांचा दर, हमीभावापेक्षाही कमी दर। सध्या पाहायला गेलं तर एप्रिल महिन्यामध्ये तुरीचे दर चांगलीच उसळी घेत 12,000 रुपयांवर पोहोचले होते। त्यानंतर डिसेंबरपर्यंत दरातील तेजी टिकून होती। आता शेतकऱ्यांची तूर बाजारामध्ये येण्यास अवघे काही आठवडे शिल्लक असताना दर दबावामध्ये आले आहेत। एकाच आठवड्यामध्ये दरामध्ये 2,000 रुपयांपर्यंतची घट नोंदवण्यात आली आहे। सध्या पाहायला गेलं तर अमरावती बाजार समितीमध्ये तुरीचे दर 6,750 ते 6,900 रुपयांवर स्थिरावले असून हमीभावापेक्षा कमी दराने येथे तूर विकली जात असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे।
मोठी बातमी, सातारा जिल्ह्यातील 21,004 शेतकऱ्यांना 12,37,00,000 रुपयांचा निधी मंजूर, शेतकरी वर्ग सुखावला। सध्या पाहायला गेलं तर आता सातारा देखील जिल्हा नुकसान भरपाईसाठी पात्र असून सातारा जिल्ह्यातील 21,004 शेतकऱ्यांना 12,37,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे। त्यानुसार हा निधी आता लवकरच सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही अतिशय महत्त्वाची अपडेट आली की तुम्हाला कळवण्यात येईल। बटाटा कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात, दरामध्ये घसरणीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना फटका। जर पाहायला गेलं तर आता अनेक ठिकाणी रब्बी हंगामातील बटाटा व नवीन लाल कांदा काढणी अंतिम टप्प्यामध्ये आले आहे। परराज्यामधून या दोन्ही पिकांची आवक वाढली असून या दोन्ही पिकांचे बाजारभाव गडगडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे। नमोचा 6वा हप्ता आणि PM किसान योजनेचा आगामी 19वा हप्ता लवकरच, शेतकऱ्यांना KYC करण्याचे आव्हान। जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि PM किसान सन्मान निधी योजनेचा आगामी 19वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। म्हणजेच की एकूण 4,000 रुपयांची रक्कम आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आणि याचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना सध्या KYC करण्याचे आव्हान केले जात आहे। ही KYC केले तरच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। 3.25 लाख बोगस विमा प्रस्ताव रद्द, घोटाळ्यांची पाळीमुळे CSC केंद्रामध्ये कृषी विभागाची कडक पावले। सध्या पाहायला गेलं तर आता पंतप्रधान पीक विमा योजनेतील घोटाळ्यांना पायबंद घालण्यासाठी कृषी विभागाने कडक पावले उचललेली आहेत। त्यामुळे भरपाई लाटण्याचे आलेले 3.25 लाख संशयास्पद प्रस्ताव थेट रद्द करण्यात आले आहे। मोठी बातमी, अतिवृष्टी बाधित झालेल्या पिकांसाठी 68 कोटी रुपये, सिल्लोडच्या 79,000 शेतकऱ्यांना लाभ। सध्या पाहायला गेलं तर आता सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। तुमचा देखील तालुका किंवा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा। सध्या पाहायला गेलं तर आता सिल्लोड तालुक्यातील 131 गावातील 79,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी 68 कोटी रुपयांची नुकसान भरपाई ही आता मिळणार आहे। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सध्या पाहायला गेलं तर शासनाकडून विविध योजनांतून दिली जाणारी मदत, अनुदान, KYC प्रक्रिया प्रलंबित असल्यामुळे मिळण्यास अडचण होते। शेतकऱ्यांनी KYC करणे आवश्यक आहे। त्यामुळे प्रशासनाने सातत्याने ही प्रक्रिया पूर्ण करावी या दृष्टीने आव्हान केले जात आहे। सध्या शेतकऱ्यांना KYC करण्याचे आव्हान केले जात आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विम्याचा लाभ होईल। उसाला 5,000 रुपये दर द्या, अन्यथा हवाई अंतराचे अड्डे रद्द करा। सध्या पाहायला गेलं तर आता बाजारामध्ये साखरेला कमी किंमत मिळत असल्यामुळे उसाला प्रतिटन 5,000 रुपये दर मिळत नाही। शेतकऱ्यांना टनाला 5,000 रुपये मिळायचा असेल तर साखरेला प्रति किलो 50 रुपये दर करण्यात यावा, अशी मागणी सध्या करण्यात येत आहे। व शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।